आनंद, राधिका वहिनी निघाल्यात ना? हो ते येणारच. वहिनी बसा. या वहिनी बसा. अरे आहे मी बसतोय, मी बसतो बस. नाही सॉरी, मला खूपच उशीर झाला यायला. अरे नाही असं काही नाही, बसा ना. बसा. आज सगळेच जण आहेत. हो, तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही सगळेजण आलोय. वहिनी, पोद्दार साहेबांचं जाणं अचानक आणि दुर्दैवी होतं. हा ना. मला तर आत्ताही विश्वास नाही बसून राहिला. त्यांच्या जाण्याने आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय आणि तुमच्या हातातलं एक चांगलं प्रोजेक्ट गेलं याचं वाईटही वाटतंय. येस मॅम. मॅम वी वर सो हॅपी. आम्हाला वाटलं तुम्हाला आता चांगलं काम मिळालंय, पण मार्गच खुंटला. वहिनी, आम्हाला कळतंय तुम्हाला खूप टेन्शन आलं असणार आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलंय की तुमचं टेन्शन कमी करायचं. म्हणजे वहिनी, आम्ही हेही समजू शकतो आज या घटकेला तुम्हाला अगदी एकटं एकटं वाटत असणार. पण तसं नाही आहे. तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आणि राधिका मसाले पण आम्ही एकटं पडू देणार नाही आहोत. बाप्पा, अहो तुम्ही जिथे काम करताय तिथे मला मदत करणंच काय, माझ्याविषयी बोलणं म्हणजे तुमच्या नोकरीवरती गदा आणल्यासारखं आहे. नाही, पण आम्ही जिथे काम करतोय तिथे तुमचं विषय पण आम्ही काढणार नाही, म्हणजे आमच्या काय कामावर परिणाम पण होणार नाही. पण तरी आम्ही तुम्हाला मदत करणार. म्हणजे जिथे जागा मिळेल, जिथे वेळ मिळेल तिथे बसून आम्ही राधिका मसालेसाठी काम करणार आहोत असं आम्ही सगळ्यांनी ठरवलंय. आणि एक फिक्स मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवायची ज्यामुळे तुमचा बिझनेस वाढायला तुम्हाला मदत होईल. म्हणजे आम्ही यासाठी ऑल्टरनेटिव्हली तुमच्यासाठी काम करणार, पार्ट टाइम जॉब. यांनी अगं पण नाही, म्हणजे तुम्ही एवढं सगळं बोलताय पण म्हणजे मी तुम्हाला काय देणार? म्हणजे वहिनी बघा, तुम्ही ना एक कप चहा आणि गरमागरम नाश्ता. नाही पण वहिनी, खरंच आमच्यावरती विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला निराश नाही होऊ देणार. इनफॅक्ट आमच्या सगळ्यांची ही इच्छा आहे की लवकरात लवकर राधिका मसाल्याने मार्केटमध्ये हवा केली पाहिजे. होणार, नक्की हवा होणार. आणि त्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. हो, तुम्ही सगळेजण इतक्या आस्थेनं बोलून राहिलात, आता मी तुमचे आभार कसे मानू काही समजून नाही राहिलं मला. वहिनी बघा, आभार मानायचं वगैरे काही बोलायचं नाही. आपल्याला फक्त आता पुढे जायचंय बस. आणि वहिनी, ज्या दिवशी मार्केटमध्ये राधिका मसाले हा एक ब्रँड होईल त्या दिवशी आम्ही मदत केल्याची पावती मिळेल. आणि कसं असतं ना वहिनी, बिझनेस मग तो कोणताही बिझनेस असू द्या, एकटा माणूस नाही करू शकत. त्याच्या मागे खूप माणसांचं डोकं लागतं, श्रम लागतात. हा, आता गुरुनाथच्या मागे अख्खी कंपनी आहे, पण तुमच्या मागे आम्ही सगळेजण आहोत. आता तुम्ही एकट्या नाही आहात. हो राधिका. समिधा, तू राधिका, मला माझी चूक कळली आहे आणि ही चूक सुधारायची संधी मला आनंद सरांमुळे मिळाली. सो आता मीही तुझ्या सोबत आहे. अहो पण भाऊजी, तुम्ही माझ्या बरोबर असणं म्हणजे तुमच्या नोकरीवरती गदा येणार. नाही नाही वहिनी, असं काहीच होणार नाही. तुम्ही काळजी करू नका, कोणाचीच नोकरी जाणार नाही. अहो पण आनंद भाऊजी, नाही, नको, खरंच नको. नको, नाही, नो हे सगळे शब्द आता डिक्शनरी मधून काढून टाकायचे. ओके, तुम्ही फक्त होकार द्या. आम्ही आजपासून, इनफॅक्ट आत्तापासून कामाला लागतोय. हो ना सर? हो, नक्कीच. येस मॅम. आता तुम्ही सगळ्यांनी इतकं ठरवलंय तर ठीक आहे, मग लागूया कामाला. हा,
हो पण कामाची सुरुवात कशी करायची? ते मी सांगतो. अरे सुजय, काय आहे? खेळायला जा ना. आई मला पण दे ना एक सफरचंद. सारखं सारखं काय आहे रे? घे आता खेळायला जा, नुसता बसून राहू नको इथे. आई तूच बसून असतेस. ए, काय आगाऊपणानं बोलतोयस रे मला? मार दे ना तुला. त्या अथर्वच्या सोबत राहून तू पण उलट बोलायला शिकलास का? जा खेळायला. आलात तुम्ही? चित्रा, खूप दमलोय, थोडं पाणी देतेस का? ओ, घ्या ना आपलं आपलं, समोरच तर ठेवलंय. मी दमलीये खूप. दिवसभर मी पण कामं करते हो घरात. तुमच्या बहिणीनं घरात मोलकरीण नाही ठेवलेली, त्यामुळे घरातली सगळी कामं मलाच करावी लागतात दिवसभर. ही कामाला बाहेर जाते, पण घरची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे ना. दमते ना मग मी खूप. ए पगलोट, वाटेल ते बोलू नकोस. बिचारी माझी बाली रात्रंदिवस कष्ट करते, तिकडे राबते आणि 4 पैसे कमवते आणि त्यावर स्वतःचं घर चालवते. इथे तुला आणि मला ती पोचते, हे लक्षात ठेव. इथे ज्या घरात तू राहतेस ना आणि 4 वेळा खातेस, ते तिच्यामुळे. माझ्या बालीला काही बोलायचं नाही, मी ऐकून घेणार नाही. वा, मोठा पुळका आहे बहिणीचा. तिला जर सगळं खरं कळलं तर राहू देईल का ती आपल्याला इथे? ती म्हणजे तू नाहीस. सगळं कळलंय तिला, तरी समजून घेतलंय तिने तिच्या भावाला. म्हणजे राधिकाला खरं कळलं? हो, आज दुपारी मी कुरिअरचे बॉक्सेस घेऊन चाललो होतो. ती भेटली रस्त्यात, विचारायला लागली, दादा हे काय चाललंय, काय करतोयस तू? मी खोटं नाही बोलू शकलो. वा, मोठ्या हरिश्चंद्राचे अवतार की नाही. बहिणीने विचारल्यावर सगळं खरं सांगून बसला. आता तिनं आपल्याला जा म्हणून सांगितलं तर कुठं जाणार आहे आपण? कुणी सांगितले होते तुम्हाला हे नसते उद्योग करायला? ए गपे भैताड, मी काय करायचं आणि काय नाही हे मला ठरवू देत, तू नाही सांगायचं मला. आणि एक भाऊ त्याच्या मनातलं दुखणं त्याच्या बहिणीला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? तुझ्याशी काय बोलायची सोय आहे का? हा? आणि या विषयावर तू न बोललेलंच बरं, कारण तुझी तुलना माझ्या बालीशी नाही होऊ शकत. अहो, इतकी वाईट आहे का मी? असं काय आहे तिच्यात? अगं, लाख मोलाचे गुण आहेत तिच्यात. येईल त्या परिस्थितीला हसत मुखाने सामोरी जातीये ती. तुझ्यासारखी अशी आयत्या बिळावर बसून दुसऱ्यांना टोमणे मारत बसत नाही. मी समजून घेतलंय तिच्या दादाला. म्हणाली, दादा तू एवढं केलंयस माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी काही करायला नको का? खूप मोठं मन लागतं ग आपण स्वतः वाईट परिस्थितीत असूनही असं बोलायला. तुझ्यासारखीला नाही जमणार ते, आणि कळणारही नाही. अगं, तिच्यावर आभाळ कोसळलंय तरी ती तिच्या दादाला सहारा देते. हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. तुझ्यासारख्या भैताडाला नाही कळणार ते. हा, ऑस्कर हॉस्पिटलच्या इथे खालीच आहे मी. मॅप फॉलो करा बस. हा, समिधा, काय घरी निघालीयस का? हो, मी आताच कॅब बुक केली, येईलच. तू पण चल ना. हो. समिधा, एक म्हणजे अगं कशाला रडतेस? रडू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. गाडी पण दिसत नाही यार, इथे रिक्षा पण दिसत नाही. काही झालंय का मॅडम?
तुम्ही काऊन रडून राहिलात? नाही, कारण काही प्रॉब्लेम असल्याशिवाय कोणी उगाच रडत नाही ना, म्हणून विचारतोय. अगं कशाला रडतेस? आता रडून काय होणार आहे का? चार चौकात असं तमाशा बरोबर दिसतोय काय? अहो तुम्ही त्यांना काय ओरडून राहिलात? ताई तुम्ही सांगा बरं. नाही म्हणजे मला कारण कळलं तर आम्ही मदत करू शकू. हो ना, सांगा बरं काय झालंय? खूप प्रयत्न केले हो, पण मूल होत नाहीये. उपास तपास केले, डॉक्टर वैद्य केले, पण मूलच होत नाहीये. अहो मी म्हटलं होतं हिला, अहो नसेल होत तर नाही. सारखं सारखं टेन्शन घेऊन काय होणार आहे का? एक तर सारखी रडत बसलेली असते, नाही तर दुःखी असते. म्हणूनच आता IVF सेंटरकडे निघालोय. हो का? अहो मग ताई चांगली गोष्ट आहे की. खरंच खरंच तुम्ही प्रयत्न करा. अहो हल्ली कित्येक कुटुंब अशा आधुनिक पद्धतीने मूल जन्माला घालतात. पण इतके प्रयत्न करून सुद्धा काही झालं नाही तर? अहो तुम्ही असा काऊन विचार करता? अहो होईल मूल, तुम्ही काळजी करू नका. आणि आता आई होणार आहात ना तुम्ही, मग सकारात्मक विचार करायचा. आणि जर समजा नाहीच झालं ना मूल, तर मूल दत्तक घ्या. दत्तक? हा, दत्तक घ्यायचं मूल. म्हणजे एखाद्या आई वडील नसलेल्या मुलाला आई वडील मिळते आणि तुम्हाला एक मूल दत्तक घेतल्याचा, त्याचे आई वडील झाल्याचा आनंद मिळेल. अहो पण ज्याचं नाव माहित नाही अशा मुलाला घरी कसं आणणार आम्ही? अहो काय हरकत आहे? नाही कसं आहे ना, हल्ली रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली माणुसकीची नाती खरी असतात ताई. आणि जर समजा एखाद्या अनाथ मुलाला जर तुम्ही सांभाळलं, त्याला आईची माया दिली, तर तुम्हाला खूप आनंद मिळेल. बरोबर म्हणतात ताई. एकदा माझ्या पण मनात हा विचार येऊन गेला, पण करणार काय? हिला समजवणार कोण? हिला तर स्वतःच मूल हवंय. म्हणूनच ठरवलं शेवटचा उपाय IVF सेंटर म्हणून. यानेही काही नाही झालं तर मूल नक्कीच दत्तक घेणार. तुमच्या प्रयत्नांना नक्की यश येईल, काळजी करू नका. राधिका आपली कॅब आली. चल. समिता एक मिनिट. हा दादा तुम्हाला IVF सेंटरला जायचंय ना? तुम्ही बसा. हो पण तुम्ही टॅक्सी बोलवलीत ना? पण राधिका आपण बोलवलीये ना, आपण जाऊ. हाव समिधा, नाही तरच तुम्ही बसा, आम्ही जाऊ. थँक्यू. पहा ना समिधा, कुणाचे काय प्रॉब्लेम असतात तर कुणाचे काय. ज्यांना मूल हवं असतं त्यांना ते होत नाही, आणि ज्यांना राहू दे. हो पण अगं तू टॅक्सी का जाऊन दिलीस? मला तुझ्याशी बोलायचंय. येतेस माझ्याशी? हो येतेस? समिधा कुठून सुरुवात करू मला कळून नाही राहिलं, पण महत्वाचं बोलायचं होतं म्हणून थांबवलं. म्हणजे पण तुला माझ्याशी काय बोलायचंय? ते म्हणजे बघ हा समिधा, मी जे बोलतेय ते कदाचित तुला नाही आवडणार, पण बोलल्याशिवाय राहवत नाहीये म्हणून बोलतेय. अच्छा, म्हणजे नानी भेटल्या ना तुला? हो, नानीजी भेटल्या होत्या आणि त्यांनी मला सगळं सांगितलंय. नाही नाही म्हणजे समिधा हे बघ, तू कदाचित बरोबरच विचार करत असशील. एवढी हुशार आहेस तू, स्वतःच्या पायावर उभी आहे, सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत, आणि मुख्य म्हणजे प्रॅक्टिकल आहेस. आणि प्रॅक्टिकली विचार करताना तुझा हा विचार करणं स्वाभाविकच आहे. एक्झॅक्टली राधिका, मला ना कळत नाहीये मी नाना नानींना कसं समजावून सांगू. सतत काय इमोशनल विचार करतात ते. पंकजलाही कन्व्हिन्स करायला लागणार आहे. आणि पूर्वीच्या काळी मूल वाढवणं ही सोपी गोष्ट होती. आताच्या काळात मूल वाढवणं हे कंपॅरेटिव्हली खूप खूप कठीण आहे राधिका. मला कळत नाहीये त्यांना कसं समजावून सांगू. नाही हे तुझं म्हणणं अगदीच बरोबर आहे. मी पाहते ना अथर्वचं. हो ना, एवढा फी, बाकीचा खर्च, त्याच्या पुढच्या शिक्षणाचा विचार करायचा झाला ना तरी दमछाक होते बघ माझी. राधिका तुला मी फ्रँकली सांगू, आता तरी मी आणि पंकज आम्हाला हवे तसे फायनान्शियली स्टेबल नाही झालोय ग.
आणि आता तरी आमचा फोकस तोच आहे. आणि मला सांग, मूल झाल्यानंतर माझं काय? आय मीन, माझं काम, माझं ऑफिस, माझं फ्रीडम, हे सगळ्याचं काय होईल? माझं काय होईल? राधिका, मला नाही वाटत आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी ऑफिस, घर, मूल हे सगळं एकत्र सांभाळू शकते ग, एकत्र मॅनेज करू शकते. मला नाही वाटत आहे. आणि मला एक दिसतंय, हा सगळ्यामध्ये ना ओढाताण फक्त माझी होणार. मला कळत नाही की मूल वाढवणं हाच जगातला सगळ्यात मोठा आनंद आहे का? मला विचारशील ना तर हो. आतापर्यंत मला कुठल्याच गोष्टीने इतका आनंद झाला नाही जितका अथर्वच्या जन्मानं झाला. कसं असतं ना समिधा, आपण प्रत्येक वेळेला प्रॅक्टिकली विचार करण्याच्या नादात आपल्या आयुष्यातला खरा सच्चा आनंद गमावून बसतो बघ. आणि प्रत्येक वेळेला आपला आनंद पैशात नाही मोजतायत. ते का? पण त्या आनंदाने मूल वाढतं का? मूल वाढवायला पैसा लागतोच ना. आणि या आनंदापेक्षा मला पुढे येणाऱ्या जबाबदारीचं ओझं आणि भीती खूप जास्त वाटते. पण समिधा, प्रत्येक वेळेला मूल वाढवण्यासाठी भरपूर पैसा लागतो असं नाही ना. गरिबांच्या घरात सुद्धा मुलं वाढतात. आपण आपापल्या ऐपतीप्रमाणे मूल वाढवायचं. प्रत्येक वेळेला ना आपण काय करतो, आपल्या अपेक्षा एवढ्या वाढवून ठेवतो, मग त्या पूर्ण नाही झाल्या का आपल्याला दुःख होतं. पण या सगळ्यात एक मात्र नक्की, मूल जन्माला घालणं यासारखा दुसरा आनंद नाही. आणि त्याशिवाय स्त्रीच्या स्त्रीत्वाला पूर्णत्व नाही. राधिका, माझी ना या सगळ्यासाठी अजून मानसिक तयारीच झालेली नाहीये. पण हो, नाही, साहजिक आहे. कधी कधी ना काय होतं, काही गोष्टी इतक्या अचानक घडतात, मग त्या सगळ्या स्वीकारायला वेळ लागतो आपल्याला. भीती वाटते जबाबदाऱ्यांची. पण खरंच मूल होणं ही खूप मोठी गोष्ट असते. त्यासारखा दुसरा आनंद नाही. अगदी आपल्या पोटामध्ये त्या मुलाची चाहूल लागण्यापासनं, त्याच्या हालचाली जाणवण्यापासनं, त्या मुलाचा पहिला स्पर्श, ते मूल वाढताना पाहणं, यासारखं दुसरं सुख नाही बघ. आणि हा सगळा आनंद मला अथर्वने दिला. आता बघ ना, हे एवढं सगळं होऊन बसलं, पण अथर्व माझ्या जवळ आहे. त्याचा आधार वाटतो मला, त्याच्यासाठी जगावंसं वाटतं मला. आणि ते येणारं मूल त्याचं नशीब घेऊन येईल ना जन्माला. आणि समिधा, सुदैवाने तुझ्या बरोबर सगळे जण आहेत. कदाचित त्याच्या येण्यानं तुमच्या आयुष्याला अर्थ मिळेल, तुमचं जगणं बदलून जाईल, तुम्हाला जगायची नवी उमेद मिळेल. या पद्धतीने विचार करून बघ की एकदा. असं काय पाहून राहिली? राधिका, इतकं सगळं तुझ्या आयुष्यात घडत असतानाही तू या सगळ्यातून फक्त चांगलंच कसं काय वेचू शकतेस ग? ह्याचा विचार करत होते. मला अजून काहीतरी तुला सांगायचं. राधिका, मी खूप चुकले ना. मी फक्त स्वतःचा विचार केला, माझ्या नोकरीचा विचार केला. आणि गुरुनाथमुळे तुला खूप त्रास होत होता, तरीही मी त्यांची बाजू घेत राहिले, कारण मला माझी नोकरी वाचवायची होती. राधिका, आय एम रिअली सॉरी. समिधा, हे बघ, सॉरीगिरी म्हणण्याची खरंच काही गरज नाही. बस ना, आता तुला तुझी चूक कळली ना, पुरे झालं की. आणि मला दिसतंय तुझ्यात खूप खूप बदल होतात बरं. आणि तो का होतोय माहिती का? कारण तू आता आई होणार आहेस. आपल्या पोटात आई पण उमलायला लागतं, तसं आपल्या मनामध्ये माया, ममता वाढते. मनातला कठोरपणा दूर होतो. बघ, दिसतोय ना बदल? याचा एकदा विचार कर. करशील ना विचार? आणि समिधा,
तू जो काही विचार करशील, जो काही निर्णय घेशील, त्या सगळ्यात मी तुझ्या बरोबर आहे. मोठी बहीण म्हणून आता जो तुझा निर्णय असेल तो सगळ्यात आधी नाना नानींना जाऊन सांग, पंकजला सांग. पण त्याआधी मी जे बोलले त्याचा विचार मात्र नक्की कर. करशील ना?